डॉक्टर नीतू मांडके हे नाव आपल्या सर्वांना परिचित असतील. डॉक्टर नीतू मांडके हे हृदयरोग तज्ज्ञ होते. सर्वत्र त्यांची हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ख्याती होती. महाराष्ट्रातील मोठमोठे मान्यवर बाळासाहेब ठाकरे यासारख्या अनेक नेते, इंडस्ट्रीजमधील कलाकार यांच्यावर शस्त्रक्रिया डॉक्टर मांडके यांनी केली आहे. परंतु डॉक्टर नीतू मांडके यांच्याबद्दल सांगायचं तर ते थोडे मिश्किल स्वभावाचे होते. कधीकधी ते ऑपरेशन थिएटरमधून शस्त्रक्रिया करून बाहेर आल्यावर बाहेर उभ्या असलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना म्हणायचे, डेड बॉडी कधी नेणार? लगेच थोड्याच वेळात हसून म्हणायचे, तुमचा पेशंट एकदम ठीक आहे, ऑपरेशन यशस्वी झाले आहे, काही काळजी करू नका. अशा या डॉक्टर नीतू मांडके यांच्या जीवनातील एक आपल्याला थक्क करणारी गोष्ट आहे. डॉक्टर नीतू मांडके यांना देवावर कधीच विश्वास नव्हता. त्यांचा विश्वास होता तो फक्त कर्मावर. एकदा काय झाले की डॉक्टर मांडके यांना एका सेमिनारसाठी दिल्ली येथे बोलवण्यात आले होते. त्यासाठी डॉक्टर मांडके यांनी दिल्लीसाठी फ्लाईट बुक केले. सकाळी आपल्या ड्रायव्हरबरोबर ते मुंबई एअरपोर्टवर पोहोचले. ड्रायव्हर गाडी घेऊन घरी गेला आणि डॉक्टर एअरपोर्टच्या आतमध्ये गेले. फ्लाईटमध्ये बसले. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ होता. अचानक आकाशातील हवामान चेंज झाले आणि ती फ्लाईट रद्द झाली. डॉक्टर नीतू मांडके एअरपोर्टच्या बाहेर आले. ड्रायव्हरला फोन केला आणि म्हणाले, गाडी घेऊन ये, आपल्याला दिल्लीला सेमिनारसाठी गाडीने जावे लागेल. अचानक माझी फ्लाईट रद्द झाली आहे. तू गाडी घेऊन एअरपोर्टवर ये. लागलीच हे, नाही तर सेमिनारला पोहोचायला खूप वेळ होईल. पण ड्रायव्हरने त्यांनी मी नाही येऊ शकणार सांगितले. डॉक्टर विचार करू लागले, आता काय करायचं? सेमिनारला तर वेळेवर पोहोचण्याचं गरजेचं आहे. डॉक्टर मांडके यांनी स्वतः ड्रायव्हिंग करून जायचं ठरवलं आणि लगेच दिल्लीकडे जायला निघाले. 4.5 तास ते ड्रायव्हिंग करत होते. कोणतेही पावसाचे वातावरण नसताना अचानक आकाशात ढगांचा गडगडाट चालू झाला. विजा चमकू लागल्या आणि जोरदार पाऊस झाला. विजा तर जणू काही तांडवच करू लागल्या होत्या. हळूहळू अंधारही पडू लागला. त्या अंधारात डॉक्टर रस्ता चुकले. वाट दिसेल त्या दिशेने गाडी चालवू लागले. येथेही नियतीला कदाचित काहीतरी वेगळंच मान्य होते. डॉक्टर ड्रायव्हिंग करून दमले. खूप भूक लागली होती. जोरदार पावसाने पुढचे काहीच दिसत नव्हते. अशात गाडी चालवणे म्हणजे खूप धोक्याचे काम आहे आणि मोबाईलला देखील रेंज नाही. आता काय करायचे असा विचार करीत होते. मग त्यांनी ठरवलं की एखादं घर दिसेल तिकडे गाडी थांबवायची. त्यांना लांबूनच एक झोपडी दिसली. त्यांनी ठरवले, ह्या घरात जाऊन आपण मदत मागायची. एक रात्र थांबू शकतो का विचारायचे, कारण पाऊस थांबायचं काही नावच घेत नव्हतं. डॉक्टर मांडके गाडी बंद करून त्या घराच्या दिशेने गेले. घर बंद होते. त्यांनी दरवाजा वाजवला तर आतून एक स्त्री आली. तिने दरवाजा उघडला. डॉक्टर मांडके यांनी आपली सगळी हकीकत त्या स्त्रीला सांगितली. त्या रात्री त्यांना घरात यायला आणि एक रात्र थांबायला परवानगी दिली. डॉक्टर घरात गेले. घर कसलं, ती छोटी झोपडी होती. एक गरिबाची झोपडी होती. ती एवढ्या धो पावसात झोपडी देखील गळत होती. तरीही एका रात्रीसाठी आपल्याला आसरा मिळाला याचं त्यांना समाधान होतं. त्या झोपडीत गरजेपुरती थोडीच भांडी होती. त्या स्त्रीने डॉक्टर मांडके यांना पाणी दिले, गरम चहा करून दिला, कारण ती वेळ होती सायंकाळची. झोपडीच्या कानाकोपऱ्यात दिवे ठेवले होते. ती स्त्री आपल्या पाळण्यामधील बाळाला एका हाताने झोका देत होती, एका हाताने देवाचा दिवा लावत होती आणि तोंडाने देवाची प्रार्थना करत होती. डॉक्टर हे सर्व पाहत होते. तिचा दिवा लावून प्रार्थना म्हणून झाल्यावर डॉक्टर त्या स्त्रीला म्हणाले, ताई, तुमचा देवावर विश्वास आहे का? तेव्हा ती स्त्री म्हणाली, हो साहेब, माझा देवावर खूप विश्वास आहे. यावर डॉक्टर म्हणाले, तुमचा देवावर एवढा विश्वास कसा काय आहे? त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले आणि डॉक्टरांना म्हणाले, साहेब, हा पाळण्यात झोपलेला आहे ना, ते माझं बाळ. याला हृदयाचा आजार आहे. आम्ही खूप डॉक्टर केले, खूप लांब त्या घेऊन फिरलो. एक दवाखाना असा नाही की जिथे आम्ही आमच्या बाळाला घेऊन गेलो नाही. जे काही आमच्याकडे थोडंफार होतं ते सगळं विकून आम्ही आमच्या बाळाला खर्च केला, पण काहीच फरक पडला नाही. एक चांगले डॉक्टर भेटले. त्यांनी आम्हाला एक सल्ला दिला. त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या बाळाला आता बरं फक्त एकच डॉक्टर करू शकतात, परंतु ते मुंबईला आहेत. ते मुंबईचे प्रख्यात डॉक्टर नीतू मांडके आहेत आणि हेच तुमच्या बाळाला बरू करू शकतात. पण मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि खर्च करण्यासाठी देखील आमच्याकडे आता काहीच शिल्लक नाही.
राहिलं नाही. परंतु हा देव्हाऱ्यातला देव आहे ना, त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे. एक ना एक दिवस तोच आम्हाला डॉक्टर मला माहीत आहे. हे ऐकताच डॉक्टर नीतू मांडके यांच्या पायाखालची जमीन सरकली. डोळ्यात चटकन पाणी आले. डॉक्टर त्या देव्हाऱ्यातल्या देवाकडे बघतच राहिले आणि आज दिवसभर त्यांच्यासोबत जे काही घडलं होतं ते आठवू लागले. फ्लाईटमध्ये बसल्यावर आकाशातल्या वातावरणात अचानक बदल कसा झाला असेल? आपण स्वतः एवढ्या लांब ड्रायव्हिंग करून कसे आलो? अचानक विजा कडकडून लागल्या. जोरदार पाऊस आला. आपण रस्ता कसं काय चुकलो? आणि नेमकी या झोपडीतच असे काय येऊन थांबलो? हा सर्व ईश्वराचा खेळ होता. पाऊस फक्त निमित्त मात्र बनवलं. हे सगळं आठवून डॉक्टर स्तब्ध झाले. थोड्या वेळाने भानावर येऊन त्या स्त्रीला सांगितले, ताई, मीच तो डॉक्टर नीतू मांडके आहे, जो तुमच्या मुलाला बरं करू शकतो. ताई, तुम्ही ज्या देवाची पूजा करता ना, त्यानेच मला आज इथं आणलं आहे. हे ऐकून ती ताई घळाघळा रडू लागली. तिला तिच्या बाळाच्या जगण्याची एक नवीन उमेद दिसू लागली. कारण तिच्या देवाने तिचे ऐकलं होतं. ती देवाचा आभार मानू लागली. आज तू माझं ऐकलंस देवा, असं पाया पडू लागली, म्हणू लागली. काही वेळापुरतं डॉक्टरांचा देखील या सगळ्यावर विश्वास बसत नव्हता. स्वतःला पुन्हा सावरून ते म्हणाले, ताई, आता बाहेर खूप पाऊस पडतोय. आपण पाऊस उघडल्यावर उद्या तुमच्या मुलाला मुंबईला घेऊन जाऊ. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या मुलाला मी लवकरच बरं करेल. पण डॉक्टर, आमच्याकडे मुंबईला यायला आणि बाळाच्या उपचारासाठी देखील पैसे नाहीत. डॉक्टर म्हणाले, ताई, तुम्ही काहीच काळजी करू नका पैशाची. मी सगळं काही करतो. जर तुमचा देव मला बाळाच्या इलाजासाठी इथपर्यंत घेऊन येऊ शकतो, तर मी तुमच्या बाळावर मोफत इलाज का नाही करू शकत? या संपूर्ण घटनेनंतर देवाला न मानणारे डॉक्टर नीतू मांडके यांचा देवावर विश्वास बसला. आज आपण खूप जणांना बोलताना बघत असतो की देव वगैरे काहीच नसतं, आमचं देवावर विश्वास नाही. पण मला या सगळ्यांना सांगायचंय, आपल्या डोळ्यांना दिसत नसलं तरी देव हा अस्तित्वात आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील सगळं चक्र हा देवच चालवत आहे. हा संपूर्ण निसर्ग देखील देवच चालवत आहे. आपण तर फक्त त्यांच्या हातातले कठपुतळे आहोत. तो कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या सोबत आहे, म्हणून देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे. तर तुम्हाला कशी वाटली नीतू मांडके यांची कहाणी नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू